स्वागत आहे मित्रांनो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आजची तारीख आहे 18 नोव्हेंबर आणि आपण इतवारी टू नागभीड हा गेज कन्व्हर्शनचा प्रोजेक्ट कव्हर करत आहोत। ह्या व्लॉगमध्ये आपण कव्हर करू केम पलसाड ते तितूर हा सेक्शन। केम पलसाड रेल्वे स्टेशनचं काम आपण बघितलं आहे आणि आता आपण चाललोय तितूर रेल्वे स्टेशनला। इकडे ही रेल्वे लाईन चाललेली आहे इतवारी नागभीड, जिला आपण कव्हर करत आहोत। तर हा आहे केम पलसाड ते तितूर सेक्शन आणि या सेक्शनमध्ये पण आपण पाहू शकत आहोत की इलेक्ट्रिफिकेशनचं काम झालेलं आहे, ट्रॅक लिंकिंग पण झालेलं आहे। आता आपण स्टेशनची इमारत कुठपर्यंत आली आहे ते जाऊन बघून येऊ। इथे ही शेती आणि शेतकरी पारंपरिक पद्धतीने बैलांचा वापर करून शेतीची कामं करत आहे। मित्रांनो, हा भाग नागपूर जिल्ह्यातील कुही तालुका येथील आहे। इथे थोड्याच अंतरावर आपल्याला अंडरपास झालेले दिसत आहे आणि ही आहे रेल्वे लाईन। तर मित्रांनो, हा जो प्रोजेक्ट आहे हा तुम्ही पाहू शकतात की हा सिंगल लाईन प्रोजेक्ट आहे। इकडे इलेक्ट्रिक पोल्स, इलेक्ट्रिक लाईन, इलेक्ट्रिफिकेशनचं पूर्ण काम झालेलं आहे या रूटवरती। आणि ट्रॅकच्या बाजूलाच इकडे जे आपल्याला दिसत आहे ते रेल्वेचंच साहित्य आहे जे या प्रोजेक्टसाठी उपयोगी पडणार आहे। मित्रांनो, आता आपण येऊन पोचलोय तितूर या गावाला। इकडे गावकरी निवांत बसून गप्पा गोष्टी करत आहेत आणि हे तितूरचं बस स्टँड आहे। समोर झेडपी शाळा। तर मित्रांनो, आपण पाहू शकत आहोत की ही आहे केम पलसाड टू तितूर जाणारी रेल्वे लाईन, रेल्वे सेक्शन। आणि इथे स्टेशनचं बांधकाम होत आहे। समोरच आहे इथे वावर कापसाचं। इथे दिसत आहे आपल्याला अंडरपास। आता लेवल क्रॉसिंगचं कन्सेप्टच बंद करण्यात आलेलं आहे, जिकडे तिकडे अंडरपासच दिसतील। तर आता आपण आलोय ट्रॅकवरती आणि इकडे समोर प्लॅटफॉर्म। तितूर हा सुद्धा एक पॅसेंजर हॉल्टच आहे, त्यामुळे इथे अशी एकदम मोठी काही स्टेशनची इमारत बनणार नाही प्रवासी संख्या लक्षात घेता। तितूर नंतर इकडे समोरचं स्टेशन आहे माहुली आणि आपण इकडे समोर पण पाहू शकतो की इकडे पूर्णपणे इलेक्ट्रिफिकेशनचं आणि ट्रॅक लिंकिंगचं काम झालेलं आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ मी करतो इथेच एंड। आता आपण भेटूया समोरच्या स्टेशनमध्ये माहुलीमध्ये।